नमस्कार, मी शीतल आणि शीतल सास्वत किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी कोणी पण पहिल्यांदा जरी बनवत असेल तरी खूप छान कुरकुरीत अशा कमी तेलकट पण तेवढ्याच चविष्ट कोथिंबीर वडी बनवू शकतील। इतकी सोपी रेसिपी मी इथे दाखवली आहे, तर रेसिपी सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे, त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलंय आणि ह्याच्या ज्या बारीक काड्या आहेत त्या मी तशाच ठेवल्या, त्यामुळे वडीला स्वाद चांगला येतो। मोठ्या काड्या तुम्ही कुठल्याही भाजीच्या मसाल्यासाठी किंवा चटणीसाठी वापरू शकता। आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया। थोडी थोडी कोथिंबीर अशी घ्यायची आणि बारीक चिरायची। बारीक चिरल्यामुळे त्याच्यामध्ये काड्या पण मोठ्या मोठ्या राहत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चव फार चांगली येते, पिठात पण एकदम व्यवस्थित मिक्स होते कोथिंबीर। तर आता आधी आपण एवढी व्यवस्थित अशी कोथिंबीर चिरून घेऊया। ही कोथिंबीर 2 वाट्या एवढी झालेली आहे चिरल्यानंतर, तुम्ही इथे बघू शकता। तर कोथिंबीर चिरून झाल्यानंतर इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2-3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचे जिरा आणि अर्धा चमचे ओवा घेतलेला आहे। आता हे सगळं मी मिक्सर मधनं काढून घेणार आहे। थोडंसं मोठंच ठेवायचं आहे, फार बारीक पेस्ट करायची नाहीये। तर आधी आपण हे मिक्सर मधनं वाटून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता मी एका बाउल मध्ये कोथिंबीर सगळी काढून घेतली। आता कोथिंबीरीमध्ये आपण पाव चमचा हळद घालतोय, चवीपुरतं मीठ घालायचंय, अर्धा चमचा तिखट पावडर घातली आणि जे आपण वाटून घेतलेलं होतं, फार बारीक पेस्ट केलेलं नाही, थोडंसं मोठंच ठेवलंय, तर ते पण ह्यामध्ये आपण घालून घेऊया। आणि आता ह्यामध्ये चव चांगली यावी म्हणून अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। तर हे व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया। यावेळेला याला पाणी सुटायला लागतं मिठामुळे। आता यामध्ये जी पीठ आहेत ती ॲड करणार आहोत आपण। इथे मी मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ह्यामुळे वड्या खुसखुशीत होतात। तीळ घालायला लागले, 2 चमचे मोठे तीळ घातलेले आहेत, थोडेसे मी ठेवलेत वरून लावण्यासाठी। आणि आता ह्यामध्ये हळूहळू बेसन ॲड करत जायचंय। जसं जसं पाणी सुटेल तसं तसं बेसन आपण ॲड करायचं, म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला वडीसाठी मिश्रण मिळेल। तर इथे तुम्ही बघू शकता मोठे मी 4 चमचे बेसन पीठ मिक्स केलेलं आहे आणि आता आपण हळूहळू याला मिक्स करून, पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता, व्यवस्थित असं हे मळून घ्यायचंय। खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं आपण हे मळून घ्यायचंय। आणि आपण ज्या चाळणीवरती हे वाफवणार आहे त्याला आधी तेल लावून घ्यायचं, व्यवस्थित तेल लावून घेतलंय। आता हाताला पण थोडंसं तेल लावून घेऊया आणि पिठातलं आपण थोडं अर्ध पीठ घेऊन त्याला आपण आकार देणार आहोत। तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या बनवायच्या तो आकार तुम्ही देऊ शकता। तर ह्यातला मी अर्धा गोळा काढून घेतलेला आहे आणि असं मी गोल असा आकार देते त्याला। असंच आता दुसरं राहिलेलं जे पीठ आहे त्याचं पण आपण तयार करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित आकार असा देऊन घेतलाय। आता ह्यावरती थोडेसे तीळ लावून घेऊया, ते दिसायला पण छान लागतात आणि चवीला पण छान लागतात। असे मी तीळ लावून घेतलेत। पातेल्यात पाणी घेऊन त्यावरती ती चाळण ठेवली आणि आता ह्याच्यावरती ह्या वड्या आपण वाफायला ठेवणार आहोत। तर आता हे असं झाकून 15 मिनिटं वाफवून घेऊया। 15 मिनिटानंतर आपण काढून बघूया, व्यवस्थित वाफवल्या गेल्या आहेत वड्या। आणि आता या थंड होऊन द्यायच्या आहेत। थंड व्हायच्या आधी या चिरायच्या नाहीत, नाहीतर मग त्या तुटायला लागतात। पूर्ण थंड होऊन द्यायच्या या वड्या। आणि आता चाकूच्या सहाय्याने आपण याला कट करून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता मी कट करायला लागले आणि आता सगळ्या वड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता या तळून घ्यायच्यात आपल्याला तेलात। तर तेल मी इथे गरम करायला ठेवलं होतं। तेल व्यवस्थित कडकडीत तापल्यावर बारीक करायचा गॅस आणि मग वड्या सोडायच्या। तर अशा एकदम खरपूस अशा छान तळून घ्यायच्यात आता ह्या वड्या। मस्तपैकी खूप छान वास सुटलेला आहे आणि खूपच छान झाल्या त्या वड्या। तुम्ही बघू शकता तांबूस कलरवर मी अशा तळून घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता मी काढून घेतेय। तर टिश्यू पेपरवर काढून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त अशा तयार झालेल्या आहेत। तर अशाच नवीन रेसिपींबरोबर पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।